येणाऱ्यांचं स्वागत आणि प्रचंड म्हणजे पडद्यामागं आणि पडद्यासमोर जे नियोजन भारतीय जनता पक्षानं केलं होतं त्याचं रिझल्ट आता मुंबईचं राज्यात आपण पाहतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीनंतर दोन पवारांचं काय होणार, ते एकत्र येणार की नाही, ठाकरे ब्रँडचं काय, तर ठाकरे ब्रँड हा ब्रँड म्हणून चंद्रकांत पाटील सध्या बोलतात. थोडंसं थांबवते मी आपल्याला. चंद्रकांत पाटील सध्या बोलतात. हिंदी में बात करते हैं ना. प्राथमिक ट्रेंड नहीं, अब मिड ट्रेंड शुरू हो गए. अब मिड ट्रेंड से यह दिखता है कि अब ये ट्रेंड बहुत स्पीडली आगे ही जाएगा. इसमें अब पीछे जाने की कोई संभावना नहीं है. तो पुणे के बारे में यदि 125 तक हम गए तो किसी को आश्चर्य नहीं होना चाहिए. हम तो थोड़े कॉन्जर्वेटिव थे कि 100 क्रॉस करे, 106 क्रॉस करे, फिर लग रहा था 115 क्रॉस करे. तो अभी जो ट्रेंड है उसमें शायद 125 भी क्रॉस कर पाएंगे. मुंबई में वही स्थिति है. मैं तो कल आप सबको ये कह रहा था कि एक दूसरे दोस्तों से आप बेट लगाइए कि मुंबई 90-40 मिलकर 130 जाएगी. तो वो भी 138, 139 से आगे जा रही है. पिंपरी में तो पूरा वन वे चल रहा है. कोल्हापुर में वही चल रहा है, सांगली में वही चल रहा है, इचलकरंजी में वही चल रहा है. सांगली में थोड़ा बीच में जिसको कहे कि थोड़ा. आणि एक मोठी बातमी आहे ती म्हणजे मुंबईमध्ये बहुमताचा आकडा महायुतीनं गाठलेला आहे. 114चं बहुमत आहे. 114ची मॅजिक फिगर आहे आणि मुंबईमध्ये महायुतीनं हा बहुमताचा आकडा गाठलेला आहे. भाजप 92 आणि शिंदेची शिवसेना 26 या दोघांनी मिळून निवडणूक लढवलेली होती. आणि आता कल अश्विन आतापर्यंत समोर आले, ज्यामध्ये भाजप 92, शिवसेना 26, उद्धव ठाकरे 60, मनसे 9, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 3, इतर 8 असं सध्याचं चित्र आहे. 227 जागांवरती मतमोजणी होते, ज्यापैकी 210 जागांचे कल हाती आलेत. ठाण्याचे 2 नेते अश्विन आपल्या सोबत आहेत. ठाण्याचे चित्र अजून क्लिअर नाहीये, पण मुंबईबद्दल दोघांची कमेंट आपण घेऊया. सध्याच्या घडीला तरी तुमची सत्ता येताना दिसते मुंबईमध्ये. महापौर अजूनही तुम्ही म्हणणार महायुतीचा की भाजपचा? आता महापौर हा महायुतीचा असंच मी म्हणेन, कारण निर्णय हा झालेला आहे आणि त्याच्यामुळे भाजपचा महापौर बसत असताना महायुतीचाच तो महापौर असेल याच्याबद्दल काही दुमत नाही. पण आपण बघितलं की 130 पेक्षा, मी मगाशी पण म्हटलं होतं, आणि 130 पेक्षा पुढे जाताना चित्र आपल्याला स्पष्ट दिसतं. थोडंसं थांबूया. अमरावतीत वाद सुरू आहे काहीतरी, आपण अमरावतीत जाऊ. थोडंसं थांबूया. तुम्ही एका ठिकाणी सुरू केली कशी काय बोलायला गेलं ना ते. आम्हाला विचारायला गेलेले आहे. आवाज कमी नाही आहे. शांत राहा. अमरावतीमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांची प्रतिनिधींसोबत, त्यांच्या प्रतिनिधींची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. अश्विनी, कमेंट आपण एक छोटी कमेंट आपण घेऊया. सध्याच्या घडीला जे चित्र आपल्याला दिसतंय मुंबईमधलं, खास करून महायुती आता सत्ता स्थापनेच्या दिशेने गेलेली आहे, म्हणजे बहुमताचा आकडा पार केला त्याने. हो, दिसतंय. आपल्या माध्यमातून आम्ही तेच पाहतोय. जवळपास 70 ते 80 जर काँग्रेसचाही आकडा मिळवला आणि इतरांमध्ये समाजवादी पक्ष आहे तर त्याचे 3 ते 4 जागा समाजवादीच्या आहेत. जवळपास हा आकडा 90च्या आसपास पोहोचतो आमचा सुद्धा आकडा, पण तो सत्तेपर्यंत जाताना दिसत नाही. अजूनही आपल्या माध्यमातून दिसते 17 जागांची कौल अजून येणं बाकी आहे, पण तरी सुद्धा तो आकडा 103, 104, 105 पर्यंत पोहोचतोय. पाहूयात ना काय घडतंय. अजूनही शेवटचे आकडे येऊ द्यात. शेवटी काय असेल काय नसेल, पुढच्या फेऱ्या मागच्या फेऱ्या कोण किती पुढे मागे येते पाहूयात. पण मराठी माणूस शिवसेनेच्या मनसेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे.
मी अजूनही सांगतो, हे 60, 70, 80, 90 जे आलेले आहेत ना, हे यश आहे मराठी माणसाचे. हे यश नाकारता येणार नाहीये कुठे. पण तो पूर्णपणे राहिला नाही ना, तेही दिसलं ना. सत्ता मिळावी इतपत तो राहिला नाही ठाकरेंच्या बाजूने. आता कसं आहे बघा, आता हे प्रत्येकाने आपापलं आकलन करावं. खरं तर आज हा आवाज होता मराठी माणसाचा. ही एकत्र येऊन साथ घातली होती, अर्थ साथ घातली होती मराठी माणसासाठी एकत्र यावं. तरीही सुद्धा अजूनही मनातल्या आशा हरलेल्या नाहीये. 227 पर्यंत आहे. काही वेळेस ते आकडे पुढे मागे चाललेले आहेत. 114ची मॅजिक फिगर आहे, पण ते आकडे पुढे मागे अजूनही होऊ शकतात. मला वाटतं विजय उमेदवारांचे आकडे हे 30-35च्या पुढे गेलेले नाहीत अजूनही. पाहूयात नेमकं काय घडतंय, मिलिंद, तिथे जे काही माहिती असेल. तुमचं होप फॉर द माहिती बेस्ट. देऊ शकता. हेच विचारायचंय की काँग्रेस आणि ही सगळी मंडळी म्हणजे एमव्हीची मंडळी एकत्र लढली असती तर या आकड्यात आपल्याला काही बदल दिसू शकला असता का? मला त्याच्यापेक्षा असं म्हणायचं की जसं आपण म्हणतो राजकारणात जर धरला तसं काय अर्थ